खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत, त्या म्हणाव्या तसा रंगात येण्याची परिस्थिती सुद्धा नसताना, या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडणं कितपत योग्य आहे, काय वाटतं? याचं कारण तुम्हाला आजच्या कार्यक्रमात मिळालं ना. प्रत्येक गावामध्ये आज ज्योती किंवा महेश बाप्पू फंड किंवा इकडे निर्मला हे फिरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे. तो प्रतिसाद पाहून आज विरोधकांची त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळं चिडून जाऊन अशी वक्तव्ये करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे आणि खोटं बोलणं हा जन्मसिद्ध हक्क त्यांचा आहे. ते बोलणारच आहे. आणि हे काहीच नाही. ते याच्यापेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार आहेत याची मला खात्री आहे. खरं तर आता ही निवडणूक होत असताना, अजून निवडणूक रंगात येणार आहे. तोपर्यंत बरंच पाणी हे पुलाखालून वाहून जाणार आहे. या जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची निवडणूक असेल, या निवडणुकांकडे तुम्ही कसं पाहता? कारण की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे पदाधिकारी आहात. उद्याची निवडणूक लढत असताना मग ज्योती असेल किंवा महेश बाप्पा असतील किंवा निर्मला असतील, यांना कोणालाही भ्रष्टाचार करण्यासाठी ही निवडणूक लढायची नाहीये किंवा कुठल्याही गोरगरीब जनतेच्या जमिनी लुटण्यासाठी ही निवडणूक लढायची नाहीये किंवा कुठल्याही सार्वजनिक मालमत्ता लुटण्यासाठी निवडणूक लढायची नाहीये. तरीही उद्याची निवडणूक ज्योतीला, निर्मलाला किंवा महेश बाप्पूंना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातनं किंवा अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातनं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेचे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक उद्याची आम्हाला लढायची आहे. एवढाच फरक समोरच्यात आणि आमच्यात आहे आणि हे जनतेला सगळं माहिती आहे. आज मला या विषयावरती काही जास्त काही बोलायचं नाही. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी मी प्रूफनिशी त्या ठिकाणी बोलेल. एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो.